इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून आकाश आणि रानफुले. आकाश आणि रानफुले, अवकाश आणि धरणी या विश्वाच्या 5 मूलतत्वांचे हे 2 टोकांकडील 2 मणी. धरणीचे खरे सौंदर्य हिरवेपणात आणि त्या हिरवेपणाला अधिक सौंदर्य बहाल करणारी रानफुले, तणापासून सागवानापर्यंत आणि वेलीपासून वृक्षापर्यंतच्या या हिरव्या जगाला रंगतदार करणारी फुले आणि फुलांचे बहर. आकाश हे अवकाशाने घेतलेले रूप. आकाश हे अवकाशाने घेतलेले रूप. जिथे हा अवकाश सुनील रंग धारण करतो तिथे तो आकाश होतो आणि निराकाराचा एक रंगीत आविष्कार. मुलांना या आकाशाची आणि हिरव्या धरणीची ओळख किती लहानपणापासून होते. अगदी तान्हेपणी प्रकाशाची ओढ वाटते. पाळण्यातले दुपट्यातले बाळ खेळताना, हुंकार भरताना, खिडकीकडे दाराकडे घरात आलेल्या कवळशाकडे बघत रमते. रांगणारे चालणारे बाळ अंगणात पोहोचते. अंगणात लोळत आकाशाची ओळख करून घेते. रात्रीचे आकाश तर त्याला फार जिव्हाळ्याचे वाटते, कारण त्याच्या चांदू मामाचे घर आकाशात असते आणि तो रोज भाच्याबरोबर अंगती पंक्तीला येणार असतो. याहून मोठ्या जाणत्या मुलांना तर खेळाच्या निमित्ताने आभाळाखालचा माळ आणि माळावरचे आभाळ याशिवाय दुसरे काही सुचतच नाही. मार खातील, रागे भरून घेतील, पण खेळ सोडणार नाहीत. नुकताच जलदेवतेचा उत्सव संपलेला असावा. हिरव्यागार माळावर रंगीत फुलांचे शिंपण झालेले असावे. आकाशाच्या निळेपणाला एक स्वच्छ झळाळी आलेली असावी आणि त्या माळावर पतंग उडवणारी मुले बघत राहावे. त्या मुलांचे हे आकाश पूजनच चाललेले असते. कितीही कडक ऊन असो, त्यांची नेत्रकमळे आकाशमुखी होतात. त्यांच्या हातातील दोऱ्याचे रीळ चक्राकार हलत असते. त्या पतंगाला आकाशाच्या पायावर घालण्यासाठी त्यांचा किती प्रयत्न चाललेला असतो. माळावर उताणे पडूनही ही पूजा चालते. म्हणूनच मुलांना आकाशाशी एकरूप करणारा हा पतंगाचा खेळ मला फार आवडतो. त्यांना खेळ पुरे आता असे कधी म्हणवतही नाही. मला आठवते, लहानपणी कधी घरातील मुले बाहेर उघड्यावर फिरायला निघाली की मोठ्या माणसांना आवडत नसे. तुरुंगाच्या गजा एवढ्या आठ्या त्यांच्या चेहऱ्यावर उभ्या राहत आणि ती म्हणत निघाली तोंड वर करून ओंढरायला. बाहेर त्या मुलांना आकाश बोलवत असते. हिरवी सृष्टी पालवत असते. जे त्यांच्या आज्ञा पाळतात ते बाहेर सटकतात. न सटकणाऱ्यांत अधिक भरणा मुलींचा. 12-13 वर्षांच्या मुली झाल्या की त्यांना आकाश दर्शन वर्ज्य. मुलींनी खेळासाठी बाहेर जायचे नाही. शेतावर कामासाठी गेल्या तरी आईची नजर असते. मुलींचे भांगलणीवरच लक्ष आहे ना, कामाकडे लक्ष दे. हा एक वारंवार ऐकू येणारा शब्द आणि दुसरा म्हणजे वर तोंड करून चालू नको. आईची तिली शिकवणच मुली गुणगुणतात. उभ्या गल्लीला जाताना नजर असावी जमिनीला आणि भावाचाही हा धाक थोडा नसतो. मोठं मोठं डोळं, तुझ्या डोळ्यांची मला भीती. सरदार बंधू माझ्या, खाली बघून चालू किती. वर बघून चालणे म्हणजे अवकाशापासून आकाशापर्यंतचे विश्व न्याहाळत चालणे. त्याने बोटांना ठेच लागते, पाय अडखळतो, कधी मुरगळतोही. पण तेवढ्यासाठी ती मुले किंवा मुली केवढ्या मोठ्या आनंदाला आणि अनुभवाला मुकतात. वृक्षवेली, पाखरे तर जाऊ देत, पण नेहमीचे असे आकाश, त्याचेही निरीक्षण आपल्याला माहीत असत नाही. आकाश नुसते निळेच असते. त्या निलिम्यात किती छटा असतात.
काश्मीरचे आकाश किती तेजस्वी आणि खोल निळे असते. बेळगावचे आकाश शांत अशा निळ्या रंगाने शोभते. बंगळूरचे आकाश प्रसन्न निळे आणि उंच असे जाणवते. मुंबईचा समुद्र मला वेड लावतो, पण आकाशाकडे बघायला नको वाटते. मरगळलेल्या निळ्या पंखांच्या पक्षासारखे दिसते. मलूल असे, म्हणजे आकाशाच्या निळ्या रंगांच्या छटा बदलतात आणि त्याची उंची खोलीही जाणवते. हे कुठे आपल्याला माहीत असते. ध्यानस्थ बुद्धासारखे दिसणारे उन्हाळ्यातील अलिप्त आकाश, भावभावनांनी ओथंबून आलेले घनगर्द असे पावसाळ्यातील आकाश आणि तृप्त सुंदर असे हिवाळी आकाश किती सोज्वळ दिसते हे तरी आपण कुठे बघतो. माणसाने परमेश्वराला साकार केले तेव्हा त्याच्यासाठी निळा रंगच का निवडला असेल? प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, विठ्ठल, विष्णू ही सगळी निळ्या कांतीचीच दैवते का? आकाश जसे पृथ्वीवरील संरक्षक छत्र वात्सल्याने भरलेले पण जीवनाधार असे, परमेश्वरही तसाच निळा सावळा, तसाच प्रेमळ, अलिप्त आणि आकार असूनही निराकार. म्हणूनच आकाशातच त्यांनी परमेश्वर पाहिला असेल का कुणास ठाऊक. वर आकाशावर नजर गेली की खालील रानफुलांवरच उतरावी असे मला नेहमी वाटते. रानफुले असे आपण उगीचच म्हणतो. फुले किंवा वनस्पती आपण जवळ केली तरी ती आपली होत नाहीत. अशा भावबंधापासून ती अलिप्त असतात. म्हणजे सगळी फुले ही रानफुलेच असतात. आकाशा इतकीच त्यांची व्याप्ती आणि रूपरंग, गंधाची तितकीच विविधता. सौंदर्य जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते. धाब्याच्या घराने बिंदी बांधल्यासारखी सुंदर दिसणारी तुरेदार तणफुले, मराठवाड्यातील शिवारातून जवसाचे आणि कुसुंबीचे जांभळे केशरी फुलांचे संभार, सोनमार्गच्या हिरवळीवरील नाजूक रंगीत फुलांची रांगोळी आणि डालडाच्या डब्यात लावलेल्या तुळशीच्या मंजिऱ्या काय कमी सुंदर असतात? नाजूक मनोहर अशी ही रानफुले आणि त्यांच्यावर वात्सल्याचा वर्षाव करणारे, त्यांच्यापासून किती योजने दूर असे सुनील आकाश यांचे तरल कोमल भावबंध शब्दात आणताना निसटून जातात. अशावेळी तुकारामाच्या अभंगातील एक ओळ माझ्या मनावर येत. अणुरेणुया एवढा, अणुरेणिया एवढा, तुका आकाशा एवढा. तुकारामाचा अभंग आणि रानफुले, तुकारामाचे व्यक्तिमत्व आणि आकाश, तुकारामाचे माणूसपण आणि त्याची अध्यात्मातील झेप. मोहरी एवढा तुकाराम आणि तोच दाही दिशा व्यापलेला आकाशा एवढा तुकाराम. रानफुलासारखा मातीतून निघालेला आणि मातीच्या नियमांनी आणि भावबंधांनी बद्ध असा. आणि आकाश म्हणजे पंढरीचा निळा सावळा विठ्ठल. रानफुले आणि आकाश यांच्यामधील अनुबंधाचा सोहळा म्हणजेच तुकाराम. हेच त्यांचे शब्दात वर्णन शक्य होते. स्टॅनफोर्ड अपॉन एव्हन हे ब्रिटनमधील एक खेडे, अगदी रानफुलासारखे पण आकाशा इतक्या मोठ्या झालेल्या शेक्सपियरची ती जन्मभूमी. त्या खेड्यातून तिथलीच आणि तिथेच मिळणारी एक भेट रवीने माझ्यासाठी आणली आहे. एक सुंदरसे पारदर्शी प्लास्टिकचे पाकिट, निळ्या लेसची थोडी सजावट केलेले. मी पाहिले त्या पाकिटात सुकलेली फुले होती.
काही तांबड्या गुलाबासारख्या पाकळ्या, काही शेवंतीच्या फुलासारख्या पाकळ्या, काही फिकट पिवळी फुले, काही लांबट पाने त्या पाकिटात व्यवस्थित बांधलेली दिसत होती. पाकिटावर नाव लिहिले होते, लिली ऑफ द व्हॅली. लिली ऑफ द व्हॅली बुके. आणि वर सूचनाही होती. त्या विक्रेत्यानेही थोडे सांगितले होते. तो म्हणाला होता शेक्सपियरच्या या खेड्यातील ही रानफुलं आणि पानं तिथल्या बागेतील, परसातील, जवळपासच्या रानातील फुलापानाचा संमिश्र गंध यात आहे. एका काचेच्या बोलमध्ये त्यातील काही फुलं घ्यायची आणि खोलीत उघड्यावर तो बोल ठेवायचा. 8 दिवस तुम्हाला शेक्सपियरच्या या जन्मभूमीचा, या खेड्याचा रानगंध अनुभवता येईल. मी अजून करून पाहिले नाही, पण ही कल्पना ज्याने प्रत्यक्षात आणली त्याला किती धन्यवाद द्यावे हे मला कळेना. आमच्या तवंदीला तिच्या वेशीतील पांढऱ्या चाफ्याचा वास वेढून टाकतो. इथेही जरा घराबाहेर माळावर गेले की गवताचा वास अवकाशात सूक्ष्मपणे जाणवत असतो. ठळकवाडीतील काँग्रेस रस्त्याला जेव्हा वस्तीची वसाहत नव्हती तेव्हा त्या रस्त्याने फिरायला जाताना त्या शेतवाडीतील गजवेल भात शेतीचा सुगंध घमघमत असायचा. आमच्या वडगावात आंब्याची, फणसाची झाडे खूप. त्यांच्या मोहराच्या वेळी गल्लोन गल्ली त्याच गंधाचे श्वास घ्यायची. पण असे काही कधी कुणाला सुचले नाही. मला इतका चमत्कार वाटला. या पाकिटात काय नाही. शेक्सपियरची जन्मभूमी आहे. तिच्या धुसर निळ्या आकाशाखाली जोपासलेली फुले पाने आहेत. इतकेच काय, त्यांचा सुगंधही आहे. आणि या सर्वांनी मिळून आपल्या सुकुमार ओंजळीत शेक्सपियरला फुलासारखे जपले आहे. आता मी कधी थोडी फुले बोलमध्ये ठेवेन, मग या मिटून ठेवलेल्या आणि आता मोकळ्या केलेल्या फुलांना आकाशाची आठवण येईल. मिळेल त्या वाट्याने ती त्या घन निळाच्या भेटीला उत्सुक अशी धावत सुटतील. गंधरूपाने पसरत वरवर जातील. शेक्सपियरच्या जन्मभूमीत त्या आकाशाखालील त्या खेड्याचा रानगंध घेत बसून राहीन. रानफुलांचे आणि आकाशाचे हे मनोज्ञ भावबंध इतक्या सुंदर रीतीने दुसरीकडे कुठे अनुभवता येणार. मला वाटते तो येणारा अनुभव लगेच संपून जाईल. म्हणूनच ते पाकिट मी अजून उघडले नसावे. नव्हे, शेक्सपियरचे ते खेडे, ते आकाश, ती फुले, तो गंध, हे सारे सतत अगदी जसेच्या तसे माझ्यापाशी असावे, हाही हेतू असेल. इंदिरा संत यांचा आकाश आणि रानफुले नावाचा ललित लेख येथे समाप्त.